टीम मीटिंग नको आहे. जवलाबाई हॅलो. तर सामन्यानं या ठिकाणी होते सुरुवात. नाणेफेकीचा कौल जिंकला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपसिंग ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय संदीप नेगी. पण यावर्षी संदीप नेगीचा जो फॉर्म आहे त्यावरती मात्र प्रश्नचिन्ह नक्कीच या ठिकाणी निर्माण झालंय. विशालच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. पहिलं षटक फेकण्याची जबाबदारी विशाल ढोलेच्या खांद्यांवरती. आणि विशाल ढोले म्हटलं तर डेक्कन जिमखानाकडून लेदर बॉलचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं डेक्कन जिमखाना पुणे या व्यावसायिक संघाकडून खेळणारा हा खेळाडू. लेदरचा प्रचंड अनुभव. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र तडाखेबंद फलंदाज. यावेळेला स्क्वेअर लेग पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. इथून मात्र परतावं लागेल. दीप सिंग बिग विकेट बॅक टू द पॅव्हेलियन. तर पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मिळते सफलता गोलंदाज विशालला. खरं तर लोअर फुलटॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नव्हता. दीप सिंग यांना पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. अशा प्रकारचे धोके तुम्हाला पत्करावे लागतील, कारण धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. पहा, क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो कमाने सर की धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कोणत्याही स्वरूपामध्ये असो, अगदी चौकार असो, षटकार असो, सिंगल असो, दुहेरी असो, किंबहुना अवांतरच्या स्वरूपामध्ये असो, धावा धावफलकावरती येणं ही संघासाठी जमेची बाजू ठरते. यावेळेला ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता. वेगानं चेंडू येतात. आज विकेट ही पूर्णतः ड्राय आहे. मागील 7 ते 8 दिवसांमध्ये वरुण राजांचा लपंडाव आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. त्यामुळे आउटफील्डमध्ये देखील थोडासा ड्रायनेस आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेला विकेट आणि आउटफील्ड ड्राय असेल त्यावेळेला मात्र गोलंदाजांना चेंडू ग्रिप करणं ही थोडीशी मी म्हणेन जमेची बाजू असते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु लेग स्टंपला सोडून चालणारा चेंडू. खरं तर सातत्यानं बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. दीपसिंगसाठी एक वेगळी रणनीती होती. लोअर फुलटॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नव्हता. विकेटच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडलं. आणि त्यानंतर संदीप नेगी सारख्या फलंदाजाला, पण संदीप नेगीच्या फॉर्मवरती प्रश्नचिन्ह नेहमीच या ठिकाणी या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आहे. खरं तर अगदी आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीला या खेळाडूंना तमाम क्रीडा रसिकांना प्रभावित केलं. परंतु त्यानंतर मात्र थोडासा जो फॉर्म आहे तो फॉर्म मात्र गमावल्याचे चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही एक योग्य संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना चेंडूला भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. या खेळाचा आपण सातत्यानं उल्लेख करतो की आपण नेहमी म्हणत असतो कमाने सर की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूंना आपल्या पदार्पणामध्ये अगदी पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळ करून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली होती. आणि त्यानंतर मात्र या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जवळपास ही 6वी स्पर्धा हा खेळाडू खेळतोय.
आणि आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मात्र या खेळाडूला करता आला नाही. या पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. एक नेल्सन आकडा आपल्याला खेळ धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतं. एक षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा, 1 गडी बाद. आणि अगदी धावसंख्येचं जर आपण नेट रन रेट देखील पाहिला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा आहेत. म्हणजे याच धावगतीनं जर धावा आल्या तर 4 षटकांमध्ये तब्बल 44 ते 45 धावा हे टार्गेट सेट केलं जाईल. परंतु परंतु एकूणच जर आपण विचार केला तर ज्या अनुषंगाने तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, कमीत कमी 55 ते 60 धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल, जेणेकरून 15च्या सरासरीनं ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळेला आपसूकपणे दडपण हे मोठमोठ्या संघांवरती आणि खेळाडूंवरती आपल्याला पाहायला मिळतं. हा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नांमध्ये कितपत यश मिळतं आहे. या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला अक्षय पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट. याही वेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि हे केवळ होते ड्राय सरफेसमुळे. सिमेंट विकेट आणि त्यावरती मात्र एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा वापर. टेक्निकली जर आपण पाहिलं तर रॉयल संघाच्या गोलंदाजानं जबरदस्त कमबॅक केलं होतं. यावेळेला जोरकास प्रहार, परंतु एलिव्हेशन नाही आहे. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये आणि ज्यावेळेला इतकी वेळ इतकी संधी तुम्हाला मिळते त्यावेळेला झेलमध्ये परावर्तित होणं अनिवार्य असतं. परंतु इथे दैव बलवत्तर, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण या ठिकाणी म्हणतो आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळते. झेल सुटलाय. 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. 1 गडी बाद 13. रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आले आहेत. यावेळेला मात्र अवांतरचा इशारा. 1 फॉर द ओव्हर. वन बाउन्सचा देखील पंचांचा इशारा आलाय. त्यामुळे फलंदाज आता थोडंसं निर्धास्त असेल, कारण इथून पुढे बाउन्सर गोलंदाजी तुम्हाला करता येणार नाही आहे. याही वेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडूचा स्लॅश करण्याचा प्रयत्न. थोडासा फलंदाज पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघाला आणि कदाचित हेच कारण असणार आहे. ज्यावेळेला तुम्ही पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघता त्यावेळेला मात्र स्पर्धांच्या काही नियमावली असतात आणि यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा माणूस होता, परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. कमबॅक चांगलं करावं लागेल. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. संदीप नेगीचे बॅट क्लिक होणं 16 धावा धावफलकावरती गरजेचं आहे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं, परंतु पुन्हा एकदा एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. इथे चूक होणार नाहीये. अक्की बाहेर झेलच्या खाली कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज क्रमांक 2 संदीप नेगी देखील बॅक टू द पॅव्हिलियन.
कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय, थोडीशी सुमार कामगिरी पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती यावेळेला उसाटणे संघाचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अर्थातच धनंजय हिलाल आपल्याला बॉलिंग मार्कवरती बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट. नवीन फलंदाज अनिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज अजित. पहिला चेंडू निर्धाव आलाय. धनंजय हिलाल बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, फ्लायटेड चेंडू होता. खरं तर उंची जास्त होती या चेंडूमध्ये. अजितनं स्ट्रेच केलं स्वतःला, परंतु चेंडूच्या पिचिंगपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायचा इशारा येतो आणि सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. अनिकेतसाठीचा चेंडू होता फुलर लेनचा. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आघाडीच्या 3ही गोलंदाजांचं विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागेल. कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी नाही आहे. संदीप नेगीच्या बॅटमधून जरूर आपल्याला थोडीशी आक्रमकता पाहायला मिळाली, परंतु वेळीच त्याची विकेट मिळवत असताना मात्र जो धावगतीचा आलेख आहे त्या आलेखाला देखील पुन्हा एकदा मर्यादित ठेवला गेला. याही वेळेला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु एकेरी स्वरूपाची धाव ही धावफलकावरती. एक चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. आघाडीच्या 3ही गोलंदाजांना कमाल केली आहे. या गतवर्षीच्या क्रिकेट हंगामाचा जर आपण विचार केला तर 2 कूलर आणि 1 फ्रीज ज्या खेळाडूंना आपल्या नावावरती केला प्लेअर ऑफ द सिरीजचा तो खेळाडू अर्थातच धनंजय आपल्याला या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. अजितनं देखील या चेंडूवरती टाईम करणं जितकी सोपं गोष्ट नाही आहे. फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धावषटक समाप्त होत आहे. अगदी या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात आणि एकूणच 19 धावा या धावफलकावरती. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 19वा धावफलकावरती थोड्याशा संत गतीनं धावा धावफलकावरती येत आहेत, परंतु अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. मागील सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर 6 चेंडूमध्ये 30 धावा देऊन 60 धावांचं जे लक्ष्य होतं त्या लक्ष्याचा मात्र यशस्वी पाठलाग केला गेला होता. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटची विचित्रता आपल्याला नेहमीच अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. तर अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. अभिजित यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली गेली आणि फलंदाज अजित देखील बॅक टू द पॅव्हिलियन. तर न्यू बॅटर विकास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर संघ अडचणीमध्ये. एकूणच धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 19 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये धावफलकावरती होत्या. त्यानंतर मात्र विकेट गमावली गेली अजित याची, आणि अजितची विकेट गमावल्यानंतर न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण विकासला पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला.
यावेळेला आणखीन एक निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांच्या मानसिकतेवरती आघात करणारा. यावेळेला मात्र जोरकस प्रहार आणि बॅटनं चेंडू विरकावलाय. अनिकेतच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळतोय हा घणाघाती षटकार. तर या षटकारानं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावर 26 धावा. अंतिम 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि फलंदाज बाद. तर शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धावफलकावरती नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आल्यात आणि विजयासाठी लक्ष्य मात्र उभारलं जात आहे 27 धावांचं. पहिल्या फेरीतील चौथा सामना आरकेपी डीजे किंग्स 11 विरुद्ध आदित्यप्रिया लॉजिस्टिक. दोन्ही संघनायकांना टॉससाठी इकडे यायचं आहे. रणजित कट्टे डीजे किंग्स 11 आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स दोन्ही संघनायकांना पुढे टॉससाठी यायचं आहे. ओके. आदित्यप्रिया संघाचे संघनायक आहेत रणजित कट्टे. डीजे किंग्स 11 संघनायक कृपया इकडे या. टॉस कोण घ्यायचा आहे आणि इकडे ईगल बॉईज संघाने 4 षटकामध्ये 26 धावा बनवल्या आहेत. विजयासाठी करिश्मा 11 संघाला 27 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये. एक सोपं आव्हान आहे परंतु क्रिकेट या खेळामध्ये मात्र आपण कधी काय होऊ शकतं हे सांगू शकत नाहीये. कधी कधी कमी धावसंख्येचा पाठलाग करताना समोरचा संघ देखील कधी कधी जेरीस येतो तर मोठं धावांचं उद्दिष्टचा पाठलाग करताना देखील एखादा संघ सहजरित्या तो उद्दिष्ट पार करत असतो. अशा प्रकारे क्रिकेटमध्ये बरेचसे चढ उतार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पाहतोय. आणि इकडे मात्र कमी धावसंख्येचा पाठलाग इथे करिश्मा 11 संघ कशा पद्धतीने करतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि इकडे करिश्मा 11 संघाची सलामीची जोडी अर्थात ओपनिंग बॅट्समन हिलाल आणि साजिद. धनंजय हिलाल आणि साजिद ही सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. तर धनंजय हिलाल हे या एरियातील अतिशय प्रेक्षणीय प्लेयर आहेत. बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. रणजित कट्टे पाटील संघ विजयी झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय आपल्याला कळणार आहे. इथे टॉस झालेला आहे. आरकेपी डीजे किंग्स 11 विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा पुढचा सामना असेल. आणि आरकेपी डीजे किंग्स 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. विजयासाठी 27 धावांचं उद्दिष्ट इकडे
करिश्मा इलेव्हन संघासाठी धनंजय हिलाल हे स्ट्राईक एंडला आहेत आणि साजिद हे नॉन स्ट्राईकला आहेत. बॉलरचं नाव इथे आपल्याला कळणार आहेच. अतिशय दूर पसरत शतक छान विकेट किपर स्टंपच्या पाठीमागे जवळजवळ 7 ते 8 फूट लांब आहेत. त्याच्यानंतर एक लेग स्लिप आहे. इकडे मिड विकेटला शतरक्षक आहेत, लॉंगॉनला शतरक्षक आहेत, डीप मिड विकेटला एक शतरक्षक आहे. तशा तिने 4 शतरक्षके ऑन साईडला आहेत आणि ऑफ साईडला स्लिप आहे, गली आहे, कव्हरला एक शतक आहेत आणि एक लॉंग ऑफला शतरक्षक आहेत. 4 शतरक्षके ऑफ साईडला आहेत, 5 शतरक्षक ऑन साईडला आहेत आणि धनंजय हिलाल यांनी पंचांकडून स्ट्राईक घेतलेली आहे, गार्ड घेतलेला आहे. खेळण्यासाठी सज्ज पहिला चेंडू ओव्हर द विकेट मारा आणि हा चेंडू खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. एक खराब चेंडू आणि अशा रीतीने करिश्मा संघाचं येथे धावांचं ओपनिंग झालेलं आहे. 1 धाव आणि अद्दू यांचा हा चेंडू खराब चेंडू होता, पहिला चेंडू. धनंजय हिलाल आणि साजिद अद्दू यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलकसं हलवार पद्धत टाकलेला चेंडू. धनंजय यांना खेळून काढायचा होता पण चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही. चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावला आहे. पहिल्या चेंडूवर एक नो बॉल आणि नंतर मात्र एक चेंडू डॉट निघाले आणि हा चेंडू पुन्हा एकदा खाली राहिला आहे. 27 धावांचं उद्दिष्ट आणि लागोपाठचे 2 चेंडू हे डॉट निघाले आहेत. पहिला चेंडू नो बॉल टाकल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट. धनंजय सारखा एक घणाघाती फलंदाज त्यांनी एका जागेवर स्थिर ठेवले आहे आणि हा मात्र पुन्हा एकदा पंचांकडे जोरदार दाद. पण या अपीलमध्ये विश्वास जास्त, उत्साह जास्त, विश्वास कमी आणि इकडे पंच निर्णय देण्याच्या अगोदर धनंजय हिलाने अतिशय चांगल्या प्रकारे खेळाडूत्व दाखवले आहे. पंचांच्या इष्टाची वाट न पाहता ते स्वतः तंबूकडे परत आहेत आणि अशा प्रकारच्या खेळाडू वृत्तीची आवश्यकता या क्रिकेटमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. हे एक प्रामाणिक खेळाडू म्हणावं लागतील. अतिशय ऑफ साईडला उभे होते, कव्हरमध्ये उभे होते. झेल तर सुटलेला आहे आणि अशा त्याने 1 धाव दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या पळून काढलेली. धावसंख्या 2. पहिले षटक सुरू आहे. 27 धावांचं उद्दिष्ट, एक सोपं आव्हान, परंतु इथे मात्र पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलेला आहे. चेंडूवर नियंत्रण नाहीये. चेंडू त्यांचा पाय साईड क्रीजला पोचतोय आणि याचा फायदा मात्र इकडे या संघाला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 3. एक फलंदाज बाद झालेले फलंदाज म्हणजे धनंजय हिलाल. अतिशय प्रामाणिक खेळाडू म्हणावं लागेल. त्यांनी खेळाडू तिथं सुंदर प्रत्यक्षित दाखवलेलं आहे आणि अशातून हे षटक संपलेलं आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. झाली पहिलं षटक सुरू आहे. 1 to अंपायर. पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडू फेकले गेले आहेत. धावसंख्या 3. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आवश्यक. आणि इकडे पुन्हा एकदा चेंडू डॉट निघालाय. सुंदर चेंडू खाली राहिला आणि अशातून हे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 3 धावा आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता विजयासाठी आवश्यक.
इरफान आणि हा चेंडू सरळ षटकारासाठी कॉमेडी पक्षा बरोबर कोणत्या प्रकारचा चान्स नाही आहे. सरळ चेंडू कलंबलूक क्षेत्रामध्ये गेला आहे षटकारासाठी आणि धावसंख्या झाली आता मात्र 9. 7 चेंडूमध्ये 9 धावा विजयासाठी. इथे पंचांचा इशारा नो बॉलचा आलेला आहे. नाही ना, सॉरी, षटकार. धावसंख्या झाली आहे 9. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर हा षटकार झालेला आहे. जर्सी क्रमांक 17 पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आणि हा चेंडू खराब चेंडू काहीसं दडपणाखाली टाकलेला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचाने हा स्वेर घोषित केला आहे. धावसंख्या 2 अंकामध्ये 10 धावा. तर आमच्या इथे सहसमालोचक सन्माननीय प्रवीण सर अतिशय उत्कृष्ट समालोचन करतात. आपण इथे सातत्याने त्यांचं समालोचन ऐकत असतो. बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. कोणत्या पद्धतीने समालोचन करणं आवश्यक आहे, प्रेक्षकांना कसं मंत्रमुग्ध करायचं आपल्या आवाजाने, हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि म्हणून तर या कलंबोली क्षेत्रामध्येच नव्हे तर पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये प्रवीण सर हे अतिशय नावाजलेले समालोचक आहेत. यात काही शंकाच नाही आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलवार पद्धत टाकल्या चेंडू सरळ मिडविकेट दिशेने. आउटफील्ड अतिशय खराब आहे आणि त्याचा फायदा मात्र इथे बॅट्समॅनला मिळतोय. शतक थोडेसे भुसकाळात पडतात. चेंडू कुठल्या दिशेने येतो हे त्यांना अंदाज करता येत नाही. आणि ते धावसंख्या झाली आहे 17. 15 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 17. एकूण धावसंख्या 27 धावांचं उद्दिष्ट होतं. आणि हा चेंडू देखील फटकारलाय. पाहूया षटकार. धावसंख्या 23. 23 धावसंख्येमध्ये 3 षटकार झाले आहेत अजूनपर्यंत. आणि आता मात्र फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. चौकाराची आवश्यकता आहे. चेंडू भरपूर शिल्लक आहेत. विजय निश्चितच या संघाच्या बाजूने आहे. आणि इथे मात्र पूर्णपणे बीट जायले आहेत. या पद्धतीचा चेंडू पॅडवर धरलं परंतु हा चेंडू मात्र लेगस्टंपच्या बाहेर जात असावं हे पंचाने हेरलं आणि पंचाने हा अपील नाकारलेला आहे. पुढचा जो सामना आहे रणजित कट्टे पाटील डीजे किंग 11 विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक. चला, आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाने टॉस जिंकले आहे. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. आणि अशा रीतीने एक विकेट पडलेली आहे. दुसरी विकेट पडलेली आहे. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. आणि हे दुसरं षटक संपलेलं आहे. नवीन फलंदाज मामूल. मामूल दक्षिण आफ्रिकेचे हसीम आमला यांच्या स्टाईलमध्ये. हसीम आमला यांना आपण पाहिलं आहे त्यांच्या पूर्णपणे स्टाईलमध्ये. मामूल संघाकडून तिसरा षटक आणि हा चेंडू हलकासा पुश केला ऑफ साईडला. एकदम निश्चित आउटफील्ड स्लो आहे. 3 धावांची आवश्यकता. बॉलरचं इथे नाव समजू शकेल नाही आहे. अनिकेत. एक धाव निघाली आहे. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 17 आणि हा मात्र चेंडू फटकारला आहे मिड विकेट आणि सॉरी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. 1 धावेसाठी विजयासाठी आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत आणि हा चेंडू खराब सरळ फटकारलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. 2 धावेसाठी चौकारासाठी आणि त्याने हा सामना सहजरित्या जिंकलेला आहे. दोन्ही संघांचं अभिनंदन. आणि पुढचा जो सामना आपल्यासाठी पाहायचा आहे RKP DJ किंग्ज 11 विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक.
प्लेअर ऑफ द मॅच अकीब नाबाद, त्याने 19 धावा बनवल्या आहेत. 2 षटकार 1 चौकार 6 चेंडूमध्ये अकीब यांनी आपल्या इथे ट्रॉफी घेऊन जायचं आहे. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते अकीब. अकीब आपण इकडे यायचं आहे. एक आकर्षक इथे चषक आहे ते घेऊन जायचं आहे आपण. अतिशय सुरेख कामगिरी. शेतकरी कामगार पुरस्कृत श्री गणराया जंक्शन मित्र मंडळ आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 सामनावीरचा चषक अकीब यांच्याकडे जात आहे. अकीब यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली आहे. 2 षटकार 1 चौकार. अनिकेत अनिकेत यांच्या हस्ते अकीब यांना आम्ही सन्मानित करत आहोत. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते अकीब यांच्या एक सन्मान चिन्ह अनिकेत यांच्या शुभ हस्ते. आरके डीजे किंग आपला निर्णय काढावा लागेच. बॅटिंग घेणार रे अनिकेत उतरा. बॅटिंग घेणार ते बॅटिंग घेणार ते चला आरके डीजे किंग जयदेवान. शतक्षण स्वीकारले आहे. याचा अर्थ आदित्य प्रिया लॉजिस्टिकची बॅटिंग आहे. बॅट्समॅन सज्ज ठेवायचे आहेत. चला त्वरित या इकडे. त्वरित आपलं शतक्षण लावायचं आहे. आरके डीजे किंग्ज 11 आपल्यास विनंती आहे त्वरित मैदानाकडे या. जास्त वेळ घेऊ नका. वेळेपेक्षा 1.5 तास जास्त झालेला आहे. यावरून हा मॅच संपायला पाहिजे होता या टायमिंगला, पण तो इथे थोडासा उशिरा होत आहे. चला शतक्षण लावायचं आहे. आरके डीजे किंग्ज 11 संघ. चला बॅट्समन मैदानाकडे जात आहेत. शतक्षण त्वरित लावा. जास्त वेळ घेऊ नका. आपणास विनंती आहे त्वरित मैदानाकडे या. पंच तर चला दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. वेळ महत्वाची आहे. तर मागील सामन्याचा विजेता संघ करिश्मा 11 आपले 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे जवलाबाई आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी अक्षय सरोदे आपण यायचंय. या पहिल्या फेरीतील दुसरा सामना जो झाला होता रॉयल विरुद्ध शिवगर्जना, यामध्ये अक्षय येस